Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। 4,500 रुपयाला काल आम्ही मी घातली स्वतःची सोयाबीन 3,3600 रुपयाला ते पोतं बसतंय 1,800 रुपयाला खताचं पोतं बसतंय काय मागे काय बोलतोय मागे सरकार नुसतं कप किलो पाहिजे दूर म्हणे नुसत्या नावाला भरत्यांचा आकडा फुगवायचा आणि प्रत्यक्षात मात्र भरती करताना त्याच्या आता आमच्या कृषी पदवीधारकांची एक 22ला ऍड काढली तर त्याच्या 22च्या आणखीन नियुक्त्या दिलेल्या नाहीत। म्हणजे नुसतं भरती काढायचा आकडा करायचा आणि त्यांना नियुक्त्या मात्र प्रत्यक्षात द्यायच्या नाहीत। बेरोजगारांचा खूप मोठा प्रश्न आहे। आता जसं काही 6 महिन्यासाठी त्यांनी हे केलेलं युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रम 6 महिन्यानंतर त्यांनी काय करायचं आम्हाला मिळलं नाही। कर्ज माफ लोकांचं झालं आमचं झालंच नाही म्हणले आज होईल उद्या होईल नाही झालं। आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते। आगामी निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकतात। बीड जिल्ह्यामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी आष्टी विधानसभा मतदारसंघातील पाटोदा तालुक्यामध्ये आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर आखाडा विधानसभेचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। योगेश काशीत आपण पाहताय मुंबईत। आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी किंवा आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते। बीड मध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आता जिल्ह्यामध्ये त्यापैकी आष्टी विधानसभा मतदारसंघ हा 3 तालुक्याचा मतदारसंघ आहे। त्यापैकी पाटोदा मतदारसंघामध्ये आहे। आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये कोणती कामं झाली, आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळेस कोण उमेदवार असेल, कोण निवडून येईल हे मी इथे आष्टी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांकडून जाणून घेणार आहे, मतदारांकडून जाणून घेणार आहे। त्यांना नेमकी काय वाटतंय त्यांच्याकडून थोडं आपण पाहूया। नक्कीच आपण जाणून घेणार आहोत आष्टी विधानसभा मतदारसंघातील काही आपल्यासोबत नागरिक आहेत। काय सांगाल आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा कोणत्या क्षणी होऊ शकते, काय विकास झालेला नेमकी आष्टीचा काय वाटतं तुम्हाला नेमक्या संदर्भात? नाही आष्टीत बऱ्यापैकी विकास झालेला आहे पण कसं आहे सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे आणि कसं आहे बीजेपी सरकारने सहकार्य केलेलं नाही त्यामुळे जे मनोज जरांगे पाटील उमेदवार देतील त्यांनाच आम्ही सहकार्य करणार। आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये सूर्यदेश तयारी करतात, भीमराव धोंडे तयारी करतात, बाळासाहेब वाजपेयी इथले विद्यमान आमदार आहेत। कसं चित्र राहील नेमकी आष्टी विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांचे इथे काय प्रश्न नेमकी? नाही आता महायुतीचे जे उमेदवार आहेत बाळासाहेब वाजपेयी काकांनी चांगले विकास कामं केलेले आहे तर आता तिकीट कोणाला देतात त्याच्यावर डिपेंड राहील। समजा महायुतीमध्ये समजा धोंडे साहेबाला देतात, सुरेश अण्णाला देतात किंवा ह्याला वाजपेयी काकांना देतात। काय कसं चित्र असेल नेमकी आष्टी विधानसभा मतदारसंघाचं? आम्ही तर पाठिंबा समजा मनोज जरांगे पाठिंबा देणार। नक्कीच बोलू शकतो मनोज जरांगे पाटील जे सांगतील ते करणार आहेत। आणखी आपण काही नागरिकांच्या प्रयत्न करणार आहोत प्रतिक्रिया घ्यायच्या। येथील शेतकऱ्यांकडे मी आलेलो आहे, काही जे नागरिक आहेत बाजारपेठेमध्ये आलेले त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे। काय विधानसभा निवडणुका लागतात, कसं नेमकी शेतकऱ्यांना काही सरकारकडून योजना वगैरे मिळतात का? हे तुमचं काय म्हणते अनुदान नाही, तुमचं विमा नाही आणि ते कर्ज माफ लय लोकांचं झालं पण मग नाही झालं। हा लय लोकांचं झालं। काय वाटतं इथं सुरेश जसं काम केलेलं आहे, भीमराव धोंडेंनी काम केलेलं आहे, बाळासाहेब वाजपेयी इथले आमदार आहेत, कसं वाटतं एकंदर चित्र काय कोण येईल यावेळेस? आता ह्या वेळेस कोण येते ते नाही सांगता यायचं पण हे आमचं कर्ज नाही माफ झालं। हा त्यांना हमी भाव मिळतो तुमच्या? नाही 4,000 आता भाव आहे सोयाबीन। काय शेतकऱ्यांकडे काय मागणी तुमची, सरकारकडे काय मागणी तुमची? आई भाव यावा हमी भाव। किती भाव आहे सोयाबीनला, किती भाव आहे इथं? आता आहे 4,200। हा आज 4,200 मग काय ते ठेवलंय घरातच अजून केलंय पण घरात ठेवलं कशामुळे घरात भाव आहे म्हणून। सरकार तर म्हणतं शेतकऱ्यांना भरपूर दिलंय आम्ही, नाही दिलेलं नाही आम्हाला मिळलं नाही। कर्ज माफ लोकांचं झालं आमचं झालंच नाही म्हणले आज होईल उद्या होईल नाही झालं। शेवट तसंच राहिलं। इमल बाजीराव जावळे तळे पिंपळगाव। हा बघू शकतो आमचं कर्ज माफ झालं नाही अशी यांची मागणी आहे। आणखी माझ्यासोबत काही नागरिक आहेत त्यांच्या काय समस्या आहे, कारण विधानसभा निवडणुकांची घोषणा होती मात्र या ठिकाणं धोंडे असतील, आजबे असतील आणि धस असतील हे 3 प्रतिष्ठित चेहरे येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसणार आहेत।
नक्कीच इथला विकास झालाय का, इथल्या नागरिकांचे प्रश्न सुटलेत का, ते जाणून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. नेमकी त्यांच्यापर्यंत सरकारच्या योजना पोहोचतात का, कारण सरकार म्हणते आम्ही खूप योजना दिल्यात. काय सांगाल, विधानसभा निवडणुकांची घोषणा लागते, इथले स्थानिकचे प्रश्न काय आहेत नेमकी? शाळेच्या प्रश्न वेगवेगळे आहेत, परंतु आता हे तिन्ही मध्ये कोणतं येईल असं सांगता येत नाही निश्चित. हे असं काय प्रश्न नेमकी, काय अडचणी नेमकी? अडचणी काय, हे योजनेचे सरकारचा प्रभावी अंमलबजावणी करावी ही मागणी आहे आमची. कुणाला तिकीट कुणाला मिळेल, महायुतीत धोंडेंना मिळेल का? ते सांगता येत नाही. तुम्हाला काय वाटतं, चेहरा कोणता चांगला वाटतो आष्टी विधानसभा मध्ये? आता हे राजकारणाचा भाग आहे. हे नेमकं आता तिकीट कोणाला फायनल करते, वेगवेगळे पक्ष आहेत ना, ते त्यांच्यावर राहिलं ना. पक्ष जरी वेगळे असले, धोंडे साहेब भाजपमध्ये आहेत, सुरेश अण्णा देखील भाजपमध्ये आहेत, दुसरीकडे जे बाळासाहेब काका आजबे आहेत ते अजित पवार गटामध्ये जरी असले तर ते महायुतीमध्ये आहेत. तीनही नेते एकाच महायुतीमध्ये आहेत किंवा एका संघटनेमध्ये काम करतात. नाही का, म्हणजे आपण म्हणू शकतो किंवा महाविकास आघाडी वेगळी आहे पण महायुतीमध्ये एकच सगळे लोक आहेत. ते निश्चित सांगता येत नाही ना आता सध्या तरी. काय इथला विकास झालाय का आष्टी विधानसभा मतदारसंघाचा? आष्टी शिरूर पाटोदा मतदारसंघ आहे ना, थोडाफार विकास झाला, बाकी नाही. काय अपेक्षा काय कराल, काय सांगाल आमच्या माध्यमात, काय मिळालं पाहिजे? आमचे ते प्रश्न होता येतात फिल्टर पाण्याचा, ते तसंच आज जवळजवळ 10 वर्ष झाले फिल्टरचं पाणी भेटत निवडणुकांमध्ये नुसती घोषणा केली जाते का? नाही. ते हे काय म्हणले त्याला, जनता दरबार मी मांडले ते मागले, परंतु ते काय झालं नाही. नक्कीच बघू शकतो अनेक प्रश्न आहेत त्यांचे की मी बाधित करण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी आहेत माझ्यासोबत, आणखी त्यांना बोलण्याचं काय नाही, बोला माझ्यासोबत काही तरुण आहेत, त्यांचे काय प्रश्न आहे जाणून घेणार आहेत. काय सांगाल, विधानसभा मतदारसंघाची घोषणा कधी होऊ शकते, काय इथले मूलभूत प्रश्न आहेत नेमकी? विद्यार्थी तुमचे भरती केली जाते का, सरकारपर्यंत तुमच्या मागण्या काय आहेत नेमकी? महत्वाचा प्रश्न म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न महत्वाचा आहे. नुसत्या नावाला भरत्यांचा आकडा फुगवायचा आणि प्रत्यक्षात मात्र भरती करताना त्याच्या आता आमच्या कृषी पदवीधारकांची एक 22ला ऍड काढली, तर त्याच्या 22च्या आणखीन नियुक्त्या दिलेल्या नाहीत. म्हणजे नुसतं भरती काढायचा, आकडा करायचा आणि त्यांना नियुक्त्या मात्र प्रत्यक्षात द्यायच्या नाहीत. बेरोजगारांचा खूप मोठा प्रश्न आहे. आता जसं काही 6 महिन्यासाठी त्यांनी हे केलेलं युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रम, 6 महिन्यानंतर त्यांनी काय करायचं, असे भरपूर प्रश्न आहेत युवांचे. काय पण आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये बाळासाहेब आजबे असतील, विद्यमान आमदार आहेत इथं, धुमराव धोंडे देखील तयारी करतात, ते देखील अगोदर ते आमदार होते 5 वर्ष टर्म, सुरेश दसाने देखील आमदारकीचा कार्यकाळ भोगलेला आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये 3 तालुके आहेत, विकास झाला इथं? विकास तसं फिजिकली विकास झालेला आहे, पण जे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, युवांचे प्रश्न असतील, हे महत्वाचा मुद्दा आहे सध्या, ते प्राधान्यानं सोडवले पाहिजेत. सरकारने आता एक भरती घेतली, पोलीस भरती वगैरे, त्याच्यामध्ये काय वाटतंय तुम्हाला, भरती व्यवस्थित झाली का? आताची भरती व्यवस्थित झालेली, पण बाकीच्या सर्व क्षेत्रामध्ये बघितलं तर महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल, महावितरणला हे भरपूर जागा रिकाम्या आहेत आणि त्या तात्काळ भरण्यात याव्यात आणि त्याच्यावर सर्व लोकप्रतिनिधींनी योग्य ती कारवाई करायला पाहिजे. सोबत शेतकरी आहेत, आष्टी विधानसभा मतदारसंघातील पाटोदा तालुक्यामध्ये आहे. नक्की शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेत का, शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत सरकारपर्यंत, कारण या जिल्ह्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आहेत. नक्कीच शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळतोय का, सोयाबीनचं एक क्षेत्र आहे, सोयाबीनला किती भाव आहे, किती खर्च येतो, मी शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहे. बाबा काय परिस्थिती नेमकी करून आले? आलोच का कडे जाऊन आणि काय भाव, काय भाव, काय बहीण आली 4,500 रुपयाने. काल आम्ही मी घातली स्वतःची सोयाबीन, 350 रुपयाला ते पोतं बसतंय, 1800 रुपयाला खताचं पोतं बसतंय. काय उरतंय मागे, काय सरकार नुसतं कपकिलं पाहिजे दूर दूर म्हणे. शेतकऱ्याचं कर्ज यांना सोडणं व्हाय नाही आणि बाई मागे ती 450 आणि 450 आणि 500 रुपये भाव झाला. आज बाईला मजूर 11ला येतील, 5ला गावाकडून होती शेती कायची पाहिजे. मला तर आली बाबा, काय काय तुम्ही आमचं ऐकून घेतात, काय नुसतं ऐकतात काय ऐका शेतकऱ्या, तुम्हाला जमीन किती आहे, किती सोयाबीन पेरली होती, किती खर्च झालाय, सरकार म्हणतंय सोयाबीनला विमा दिला, पीक विमा देऊ, 1 रुपया विमा भरून घेतला, मिळते का सगळ्या गोष्टी? या काल आले बघ कसं काय विमा काय ते कळणे, पण आले काल किती आले तर आले मला 4,500 एक बार, 5,000 एक बार आलेच ना, आलेच म्हणावत. जमिनी 22 एकर त्याला. पण जमीन महिला मोठी ना, मला 20-22 एकर जमीन आहे. मग आले ते 4,500 आले, 5,000 आले.
भीमराव धोंडे आमदार होते 5 वर्ष. आता बाळासाहेब आजबेंनी कार्यकाळ पूर्ण केला आहे 5 वर्षाचा. सुरेश दशी दिले उमेदवार आहेत ते देखील आमदार होते. यांच्याकडून विकास केला जातो का? शेतकऱ्याचे प्रश्न सोडवले जातात का यांच्याकडून? आता सूर्योदयाच्या काळात सुटले बाबा. आज म्हणजे काळात आमच्या गावाकडे काही कसं दिलं नाही मला. कोण आमदार आहे मग यावेळेस? आज मी साहेब म्हणतात ना, आता कोण आमदार होईल? निवडणूक आल्या तेवढं आता ते आता समाजाच्या मनावर आहे. मला काय सांगता येईल? तुमच्याकडे काय वातावरण आहे? आमच्याकडे आता बहुत होतं बाबा बीजेपी. मग आता बीजेपीच राहील आणि दुसरं काय राहायचं. बीजेपीला जाता म्हणलं काही हमी भाव दिला नाही, काही नाही. मग दिलं आता आमदार दिला आता तर नाही मुंबईने. आता बहुत कुठं काय दिलंय? 3-4 वर्ष गप शेतकरी काल दिलाय ते बी काल ते बी ज्यांनी दिला म्हणजे मग त्यांनी दिले का कोणी दिला आम्हाला तरी काय सांगते. काय सरकारला काय आता सांगणार तुमचे? सरकारला आमचं म्हणणं आहे कर्ज माफ करावं पहिलं. हे आम्हाला बँकेवाले वागून देण्यात रस्त्याने. आणि आता हे मिळालं आमचं एक पिकाचं कर्ज आहे काय ते हे आपलं पिकाचं काय आहे? मग आता महाविकास आघाडीचं सरकार येईल का भाजपचं सरकार येईल? भाजपचं येणार नक्की येणार. काय म्हणता? हो म्हणा काय दाट मोठं काय. नक्कीच बघू शकतो हे ते शेतकरी आक्रमक प्रतिक्रिया जरी असल्या जे सरकारच्या योजना पावडल्या ते देखील त्यांनी खरं सांगितलेलं आहे. काय वाचतो तुम्ही आता म्हणजे ते महिलांना एवढा भाव आहे रोजाला काय परिस्थिती काय आहे? 400 रुपये हाजरी देऊन बायाचं जायचं भाडं द्यावं लागतंय. द्यावंच लागतंय. काय सोयाबीन भाव किती तुमच्या? काय क्विंटल जाती? हमी भाव देऊ म्हणते सरकार. काय बा 4च्या आतच आहे. हे तरी 42 म्हणलं पण आतच आहे. आतच आहे. खर्च किती येतो एकरी? किती बॅग लागती? खत किती जात आहे? जवळजवळ 30 किलोची बॅग पडते ना. 30 किलोची 3600-4000 रुपयाला बॅग घ्यावं लागते. खाताचं पोत 1700 आहे. काहीच मान्य नाही. मग तुमच्या पिकाला हमी भाव मिळतोय का? आता कुठे मिळतोय? मिळतच नाही ना. ते कोण होईना आमदार? मग आष्टीचा आमदार कोण? मला सांगतायचं सुरुवातच होईना असं वाटतंय की आमच्या वावरला उलसाक म्हणून सांगतोय. वावरतोय आमच्या त्या पंथामुळं. असं तुमचं गाव कोणतं आहे? काकडेला किती पाठवत्यापासून किती लांब आहे? लय जवळ इथून जवळजवळ म्हणजे हा 20-19 असं म्हणायचं. सूर्यदासांचं काम चांगलं आहे. हा बरं दिसतंय आपल्याला. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडलेत का त्यांनी? सोडले तिथून माग काही चांगली कामं करतोय ते म्हणा. सूर्यदास चांगलेच कामं करतोय आणि आतापर्यंत केली तरी चांगली कामं. आम्ही काय मराठी नाहीत पण आम्ही खरं बोलणारे माणसं. सूर्यदास चांगली कामं करतोय. फळ कायची खरं आहे ते बोलायचं. त्याला काय फळ काय हिरो काय. की माझ्यासोबत काही तरुण आहेत त्यांना काय वाटतंय? काय सांगायला? विधानसभेची निवडणूक लागते, काय वातावरण आहे? विधानसभेची निवडणूक सूर्यदास हे आमदार राहणार आणि सूर्यदास माझ्यासोबत आता त्या बाबांनी कविता म्हणून दाखवलेली आहे. तेच बाबा माझ्यासोबत आहेत. तुम्ही आता कविता म्हणले होते, काय कविता नेमकी? साठीच आहे ना. बोला. हॅलो. आपण सर्व होऊन शहाणे सोडवून उणे द्वेष आणि दोष आपसाचे. द्वेष आणि दोष आपसाचे. पक्षगट आणि जातीचे. पक्षगट आणि जातीचे. राज्य चालवा सुनीतीचे रजीजी. राज्य चालवा सुनीतीचे रजीजी. नाहीतर ऐका मोठ्या ताले अवगुण. मोठ्या ताले अवगुण सोडून मान गेला रे आमच्या देशाचा. गेला रे आमच्या देशाचा. आणि पांग फेडीला गांधीजीने आमचा रजीजी. गांधीजीने पांग फेडला आमचा रजीजी. गांधीचे तंत्र स्वीकारा. गांधीचे तंत्र स्वीकारा. राज्य ही करा. कदर करणार गरिबांचे. कदर करणार गरिबांचे. शेतकरी मजूर दुर्बलांचे. कष्टकर राबतील त्यांचे रजीजी. कष्टकरी राबतील त्यांचे रजीजी. आपण सर्व होऊन शहाणे. आपण सर्व होऊन शहाणे सोडवून उणे द्वेष आणि दोष आपसाचे. द्वेष आणि दोष आपसाचे. पक्षगट अनेक जातीचे. पक्षगट अनेक जातीचे. राज्य चालवा सुनीतीचे रजीजी. राज्य चालवा सुनीतीचे रजीजी. काय घ्यायचं बाबा नेमक्या कवितेतून? काय घ्यायचं लोकांनी? सगळं बोध गावतोय ना. आपला मंत्री अरे आपल्याला मतदान योग्य रीतीने मिळणार. आपला पक्ष राईट होणार. कारण राज्य सरकारने आपल्या महाराष्ट्राचा द्वेष केलेला नाही. आलं ना.
पक्ष तेच आहे ना. मग नक्कीच बघू शकतो सध्याला जाती जातीमध्ये जे काही दोष पसरवला दोष पसरवला जातोय. मात्र या बाबांच्या कवितेतून असं दिसून आलं की सर्वांनी एकत्र येऊन आपलं मतदान पार पाडावं असं यांनी सांगितलेलं आहे. ही कविता जी आहे त्या कवितेतून असा बोध निघतोय, बोध आहे. माझ्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत. काय नेमकी भावना आहेत? आगामी विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत. काय वाटतंय शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत? आष्टी पाटोदा विधानसभा मतदारसंघाचा विकास झालाय का? बोला बोला, तुम्ही बोला. ते बोलले, तुम्ही पण बोला. म्हणजे मला आधी सांगा, त्यासोबत शेतकरी आहेत. कुठून आले? गावाचं नाव काय? तुमचं नाव काय? केरला तुमचं नाव काय? शहादेव किशन राठ. काय आहे नेमकी काय शेतकऱ्यांची काय परिस्थिती? शेतकऱ्यांना योजना मिळते का सरकारच्या? शेतकऱ्याला कुठली योजना ओरिजिनल मिळेल नाही आतापर्यंत. आता मध्ये काय होत होतं, 7,000 ते 8,000 भाव मिळत होता. आता हे 4-4.5 भाव आणून टाकलाय. मोठ्याने बोला. नाही आता 43 यापर्यंत भाव आणलाय. मग शेतकऱ्यांनी काय करायचे आता? आता 4 ने आलाय प्युअरला, आणि गदा तर किती होईल? 1,000-1,500 नाही का? 1 रुपयामध्ये विमा देऊ म्हटलं, सरकारचा विमा मिळाला का तुम्हाला सोयाबीनचा? नाही. कसं काय नाही मिळाला? सरकार दिला म्हणते. आम्हाला नाही मिळालं, आम्हाला माहिती. मी शेतकरी आहे. आलाच नाही. कोणाचं सरकार येईल? सरकार कोणाचं येईल? आता सरकार कुणाच येईल हे मला नाही सांगता येणार. ऐका सरकार येवा मोदीच. का बरं? म्हणजे आतापर्यंत याच्या अगोदर जसे आम्ही जवळ माझं वय 65 पुढलं, म्हणजे नेमकं नाही सांगता येणार, कारण आम्हाला वयच कळत नव्हतं. बरं, मोदींची निवडणूक नाही ना आता निवडणूक राज्याची. मोदींची निवडणूक झाली पाठीमाग. अच्छा. मग आम्ही आडमुशी, आम्हाला काय आम्हाला. ऐका माझा ऐका. आष्टी विधानसभा मतदारसंघाचे 3 प्रतिनिधी आहेत. सुरेश धस, बाळासाहेब आजबे आणि भीमराव धोंडे. हे तीनही एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढू शकतात. कारण तीनही एकाच युतीमध्ये जरी असले तरी तुम्हाला कोणता चेहरा येऊन वाटतं या निवडणुकीत पुढे? आणि सुरेश अन्नादास. कोण निवडून येईल? तुम्ही सांगा. त्यांचं काय ऐकू नका, तुम्ही सांगा कोण निवडून येईल. बोला तुमच्या मनावर का असेल? नक्कीच बघू शकतो या ठिकाणं. बोल. कोण निवडून येईल? कोणत्या चेहऱ्याने चांगलं काम केलेलं आहे? सुरेश दस. का बरं? नाही मोजलं नाही अजून मी. तुला विचारतो मी. काय अरे तुला नाचलो का? कोण निवडून येईल? मग आज डबल सांग. कोण निवडून येईल? डबल सांग म्हणतो मी. नक्कीच बघू शकतो आगामी विधानसभा निवडणुका कोणावरती आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर मी आष्टी विधानसभा मतदारसंघातील पाटोदा तालुक्यामध्ये आहे. माझ्यासोबत काही शेतकरी होते, वयोवृद्ध शेतकरी आहे. मीडियामध्ये जसं बोलण्याचा अनुभव नाही तरी देखील माझ्यासोबत त्यांनी हितगुज केलं. मला त्यांची भावना व्यक्त केल्या त्यांनी, त्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे. काय सांगाल आगामी विधानसभा निवडणुकांच्या घोषणा लागू शकतात? कोणता चेहरा इथे निवडून येऊ शकतो? आष्टी विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला का? आज काय सांगता येत नाही. म्हणजे काय होईल विकास झाला का आष्टी विधानसभा मतदारसंघाचा? नाही. काय झालं? काय प्रश्न आहे तुमची नेमकी? काय सर अडचणी येतात तर बोला ना. कुठले मत अशीच येतात, हजो मत घेत नाही ते. काय वाटतं तुम्हाला आष्टी विधानसभा मतदारसंघात काय होईल वाटतं? तसं असं काय सांगता येत नाही. असं त्याचं काय वातावरण पुढे काय होईल बरं काय कोण येईल वाटतं? काय सांगता येत नाही त्याला. काय सांगाल आष्टी विधानसभा मतदारसंघाची आपण हे करतोय, आढावा घेतोय. नक्की विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत. काय होईल वाटतं यावेळेस निवडणुकीमध्ये? सुरेश अन्नादास यांचा चांगला काम आहे आष्टी पाटोदा शिरोराच. सुरेश अन्नादास येत्या निवडून आमची इच्छा आहे. अण्णा विकास झाला का आष्टी पाटोदा शिरूरचा? सुरेश अन्नादासनी खूप विकास केलेला आहे. बाळासाहेब आजबेंनी त्यांनी नाही केला. का बरं? आता ते आमदार ते काय येत नाहीत इकडे, पडद्यात लक्ष देत नाहीत, काय नाही. सुरेश अन्नादास नेहमी काम केलेलं आहे, थोडं आपल्याला माहिती आहे. सुरेश अन्नादास निवडून येतील. अण्णांचे कार्यकर्ते होते. आम्ही अण्णाचे कार्यकर्ते नाहीत, आम्ही अण्णाला मानतो. समकचे आम्ही त्यांचे कार्यकर्ते. आम्ही काय असं म्हणत नाही त्यांचे कार्यकर्ते असून आम्ही सांगावा. तरुणांचे काय प्रश्न आहेत? तरुणांचे प्रश्न ही विषय सुरेश अन्नादास अण्णा निवडून येतील.
थोडं ही अण्णांनी काम केलेलं आहे, खूप सुंदर काम केलेलं आहे, तसं काय नाही. काय वाटतंय तरुणांना, काय वाटतंय काय होईल आष्टी पाटोदा शिरूरमध्ये कशाचं विधानसभा निवडणुकीत काय चित्र दिसेल? सुरेश अन्नादास काय बरं? पॉवरफुल मॅन आहे, माइंडेड माणूस आहे. सुरेश अन्नादास पत्ता चालत ना. यंत्रणा आहे सुरेश अण्णाचं. यंत्रणा असून उपयोग नाही, विकास होतो का इथं? काम होतात का? होतं ना, सुरेश अण्णाचं काम होतं ना, विकास होतो, भरपूर होतो विकास. विकास झालाय का? झालेला आहे विकास. अण्णा जवळ आमदार होते तोवर विकास होतो. आता 5 वर्ष बाळासाहेब वाजपेयी आमदार होते. त्यांनी केला ना, थोडाफार विकास केला. आता इथले स्टँडिंग आमदार बाळासाहेब वाजपेयी आहेत. युतीकडून बाळासाहेब वाजपेयींना उमेदवारी देण्याचं चाललंय, मग सूर्यदासांना उमेदवारी नाही मिळेल तर भेटतील, कसं नाही भेटन, भेटतील ना. आता बाळासाहेब वाजपेयी काका 5 वर्ष होते, आता अण्णाच नंबर आहेत ना. याच्या आधी भीमराव धोंडे साहेब होते, आता आजबे काका होते, आता आज रिटर्न कोण आहे? सुरेश अन्नादास. होऊ शकते. काय सांगाल, आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा कोणत्या दिशेने होऊ शकते? आष्टी पाटोदा विधानसभा मतदारसंघात विकास झालाय का? तरुणांचे काय प्रश्न आहेत? रोजगार हाताला मिळतोय का? बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. सर्वसामान्यांपर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या जातात का? तुम्हाला काय वाटतं नेमकी? आमचं काहीच म्हणणं नाही. आम्ही फक्त मनोजदादा जरांगे पाटील जे सांगतील तेच आदेश पाळणार आहेत. आम्हाला फक्त एकच ओबीसी मधून मराठा आरक्षण पाहिजे, दुसरी काहीच गोष्ट नाही. आम्हाला विधानसभा राजकारणाचं काहीच घेणं देणं नाही. फक्त एकच ध्येय आमचं, मनोजदादा जरांगे पाटील. जरांगे पाटलांचा दसरा मेळावा होतोय. आपण पाहू शकता की सरकार आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागायच्या अगोदर आरक्षण देईल का? ते आता सरकारचीच भूमिका आहे. ते सरकारला काय निर्णय घेईल ते सरकार ठरवेल. पण आमची एकच इच्छा आहे, मनोजदादाच्या मागणीला यश येवो आणि आम्ही मनोजदादा जरांगे पाटील जो आदेश देतील तो आम्ही पाळायला तयार आहेत. सरकारने आरक्षण नाही दिलं तर मनोजदादा जो आदेश देतील तो का कोण होईल इथला आमदार? ते सांगता येणार नाही. मनोजदादा बोलतील तोच, तसं आम्ही सांगू शकत नाही हा होईल तो होईल, काहीच नाही. मनोजदादा जरांगे पाटील देतील तोच आदेश. काय बाबा, शेतकऱ्यांच्या काय अडचणीत? काय सोयाबीनला काय भाव मिळतोय? आता कायचं भावन कायचं कालय घेते 4,500-3 हजार रुपये ते क्विंटलनी. खर्च वगैरे निघतो त्याच्यामध्ये तुमचा? नाही निघला तर त्याला विलाज नाही. आता काय करावं, मग निघत नाही खर्च, पण त्याला काय पर्याय? काय मग सरकारवर खुश नाहीत का तुम्ही? सरकार नाहीत खुश. पैसे वगैरे तुम्हाला विम्याचे वगैरे अनुदान वगैरे काय त्या पैशाला करायचं? सोयाबीन 6,000 3,000 घेते आणि त्या पैशाला काय करायचे? पैशाला काय करायचे? नक्कीच माझ्यासोबत आणखी काही नागरिक आहेत. काय सांगाल, काय काय 41 रुपये आता, सोयाबीन 4,000 रुपये होईल. काय करायचं बाबा, आपण काय करायचं? सरकारला काय सांगाल? सरकारला काय सांगायला आमचं म्हणणं आहे, आमचं काय म्हणणं आहे, त्याला किती 41 रुपये, सोयाबीन किती 4,000 रुपये. आम्ही कशी सोयाबीन बंधन करू सरकारला? कोणी येऊ, आम्हाला काही येणार नाही. आमचं सोयाबीन केव्हा 6,000 घेऊ यांनी, 6 आणि 7 सोयाबीन घेऊ आमचं. त्याला 110 मग तेल काय करा, त्याला 70 रुपये करा. आम्ही सोयाबीन काय वाटतं तुम्हाला नेमकी? एक मिनिट, तेल आमचं तेल 70 रुपये करा, सोयाबीनचं 5-4 घ्या. हा? तुम्ही तेल 140 करताय, गोड तेल, गोड तेल 140 करताय आणि आम्ही सोयाबीन 4,000 घेताय. शेतकऱ्याला मी शेतकऱ्याचा मुलगा, मराठी माणूस आहे मी शेतकरी. माझ्याकडे 40 एकर रान आहे आता. किती एकर आहे? 40 एकर. माझ्या आता 32 एकर सोयाबीन आहे. काढायला बस किती एकरी 6,500 रुपये खर्च वाटलं काढायला. आपण बघू शकतो मामा, आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठं आमचं पण वाटलं झालंय. मला अनुदान वगैरे मिळून 1 रुपया भेटला मला 1 रुपया भेटला वाटल्याचा. हनुमंत भरत तांबारे याचा मुलगा आहे मी, का मांगरवाडीचा पाटील आहे मी. हा, इथला जाधव आहे मी इथला. आम्हाला 1 रुपया भेटला नाही. काय काय हाल अपेक्षा शेतकऱ्याचे नेमके काय प्रश्न आहेत एकंदरीत? शेतकऱ्याचे सध्या हाल अपेक्षा ज्यादा चालू आहे. पावसाने, परतीच्या पावसाने जेवढं नुकसान झालंय याच्या मनात भरपाई काय आपल्या ह्यांनी आपल्या समजा शासनानं काय मदत टाकलेली नाही. हेक्टरी 4,000-5,000 रुपये टाकलेत. याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान 50,000 रुपये झालंय आणि 5,000 रुपये टाकले. कोण होय वाटतं आष्टीचे आमदार कोण होईल? भीमराव धोंडे काय बरं? काम करतो, काम करतात. कामं झालेत का? झालेत ना, धोंडे साहेबांच्या काळात कामं झालेत. बरं, सरकार कोणाचं आहे? महाविकास आघाडी का युतीची? युती जाईल धोंडे साहेब तर शरदचंद्र पवाराकडे प्रवेश करण्याची चर्चा आहे. अजिबात नाही. शरदचंद्र पवार काय ते कधीच करू शकत नाही. भाजपमध्येच राहणार.
लोणी साहेब. नक्कीच बघू शकते शेतकऱ्यांची काही मी नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहे. का आगामी विधानसभा निवडणुका लागतात, 3 तालुक्याचा हा मतदारसंघ आहे, मोठा मतदारसंघ आहे. खरोखर नागरिकांचे प्रश्न सुटले जातात का, मतदाराचे प्रश्न सुटतात का? निवडणुका आल्या की घोषणा केली जाते मात्र प्रत्यक्षात काही मिळत नाही असा देखील आरोप केला जातोय. काय वास्तविक परिस्थिती नेमकी इथे? काय 50% प्रश्न सुटतात, 50% सुटत नाहीयेत. ऍक्च्युअल परिस्थिती बघितलं तर म्हणजे काही प्रश्न सुटतात पण काही सुटत नाहीयेत. आता ते काही टेक्निकल प्रॉब्लेम आहेत का काय आहेत ते वरच्या पहिल्याच माहिती नेत्या लोकांना. ग्राउंड लेवलवर तर काय समजा जे सुटतात ते सुटतात, जे सुटत नाहीत ते आता प्रयत्न चालू आहेत. लोक ओरडतात, आंदोलन करतात. आता बघू काय होतं ते. काय होईल वाटतं तुम्हाला? इथे बघू शकतो आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये सूर्य धस असतील, बाळासाहेब आसबे असतील आणि भीमराव धोंडे असतील. या 3 प्रमुख नेत्यांमध्ये ते लढत होणार आहे. मात्र कोण चेहरा तुम्हाला वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकतो किंवा अशी चर्चा आहे? आता ते उमेदवारी डिक्लेअर झाली की नाही ते अजून माहिती नाही. बाळासाहेब आसबेने 5 वर्ष कामं केले काही केले ना, केले नाही पूर्ण नाही म्हणता येणार नाही. काम काही केले काही राहिले पण आता अजून उमेदवार डिक्लेअर झाल्याशिवाय आता आपण बोलू शकत नाही कोण होईल म्हणून. हा उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर आपण बोलू. सरकार कोणाचं, महायुतीचं लागेल का महाविकास आघाडीचं? आता बघू जसं उमेदवार महाराष्ट्रात डिपेंड आहे तसे उमेदवार सोडतील त्यानुसारच ज्या त्या मतदारसंघातले लोक सांगू शकतील. तुम्हाला काय वाटतं? आता तरी आपण सांगू शकत नाही. बघू आता येणाऱ्या काळात काय होतं काय नाही. सरकारने प्रश्न सोडले तुमचे? मी म्हटलं ना तुम्हाला काही पर्सेंट सोडले काही पर्सेंट राहिले. काय तुमकडे बाजारामध्ये आले काय नेमकी काय भावना आहेत? काय भावना म्हणजे मराठीला आरक्षण भेटलं काय भावना पाहिजे? आरक्षण मराठीला आरक्षण भेटलं पाहिजे. कसे 10% दिले? काय त्याचा उपयोग काय 10% देऊन काय पाहिजे? काय करणार तुम्ही आता? आता काय नाही करणार, मत नाही करणार, काय करणार? आरक्षण दिल्याशिवाय मतदान करणार नाही. आरक्षण दिल्याशिवाय मतदान करणार नाही. हा काय नुसतं म्हणायचं आरक्षण आरक्षण देऊ 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 काय करायचे? आरक्षण द्यायला काय ना गरीब गरीब म्हणतात आमचे पोरं कुठे नोकरी लागणार 3000 रुपये काय पाहिजे नादी लावले नुसतं. हा आरक्षण देऊन काय आरक्षण दिलं पाहिजे ना मराठी पोरांना. कोण होईल आता काय सांगता ना आमदार कोण होईल ते काय सांगता जेव्हा कोण जी म्हणी मतदान ह्याला करा त्याला आम्ही करू पण आरक्षण दिलं पाहिजे. हा कोणाचं सरकार लागेल, महायुती का महाविकास आघाडी? आता कोणा सरकारला तिथे आता आम्हाला काय माहिती आता कोणाचं लागन महायुती लागन का राष्ट्रवादी लागन का बीजेपी लागन का भाजप लागन का काय कोणचं लागन शिवसेना लागन कोणचं लागन आता आम्हाला काय माहिती. तुमची फक्त एकच मागणी? एकच मागणी मराठीला आरक्षण पाहिजे. नक्कीच मी आष्टी विधानसभा मतदारसंघातील पाटोदा तालुक्यामध्ये होतो. इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आरक्षणाचा प्रश्न असेल आणि एकंदरीत पाहायला गेलं तर आष्टी विधानसभा मतदारसंघ हा 3 तालुक्याचा मतदारसंघ आहे. आष्टी, पाटोदा आणि शिरूर. नक्कीच या मतदारसंघामध्ये भाजपाकडून लढले गेलेले भीमराव धोंडे यांचा पराभव झाला 2019 मध्ये. त्याच्या विरुद्ध त्यावेळेच्या राष्ट्रवादीमध्ये बाळासाहेब आसबे निवडून आले. मात्र विधान परिषदेत असलेले सूर्य धस हे देखील यावेळेसच्या निवडणुकीमध्ये विधानसभेसाठी तयारी करतात. एकीकडे पाहायला गेले तर हा मतदारसंघ आहे सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा मतदारसंघ आहे. जरी इथं आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असला तरी अनेक जाती धर्मांना देखील इथं अनेक आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. सोयाबीनचा प्रश्न असेल, पीक विम्याचा प्रश्न असेल आणि अनुदानाचा प्रश्न असेल अद्याप देखील अनुत्तरित आहे. आमच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे, आमचे प्रश्न अगोदर सोडवा मगच आमच्या पैसे या असं देखील या नागरिकांनी सांगितलेलं आहे. मुंबई तक साठी मी योगेश काशीद, आष्टी, पाटोदा, मुंबई तक.